बॅट्समन तिकडनं विशाल आणि इकडनं राजेश. किती वाजलं रे? वेलकम बॅक. वलयातल्या वॅक्शनमध्ये तमाम क्रीडा रसिक बाबांचं आम्ही पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आपण पाहत आहात बाबू चषक 2025 क्रिकेटचा महाथरार, महासंग्राम, महाकुंभ, महामेळावा हा तुम्हा आम्हा सर्वांच्या यावेळेस नजरेसमोर पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केला. इनफिल्डच्या वरून चेंडूला व्हेरी वेल स्टॉप केले गेले. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला कॉल होता. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केलेल्या आहेत. धावफलकाचा झाले का धीरदास सिंग रुद्निंगत होत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहताय सारोली, एका बाजूने आपण पाहताय मुसारणे. हे दोन संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोल्डी टाका गोलंदाज या ठिकाणी सजवताना पाहायला मिळते. अजय फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा हा जरूर बाळगला गेलाय. त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर यावेळेस ऑन साईडला प्रोटेक्शन नाही आहे. पंच आम्हाला दर्शवतायत, सूचित करतायत 4 धावा. तर फक्त आलेख हृदयगत झालाय. जाऊन पोहोचल्या जवळ 6 या दशमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 मित्रांनो प्रगतीपथावर आहे. अजून देखील जवळ 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतंय. एका बाजूने सारोली आपण पाहताय, एका बाजूने आपण मुसाराने पाहताय. दोन संघधर्मांचं ही बिग बॅटल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. एक मैत्रीपूर्ण लढत, एक कडवी लढत, कडवी झुंज, कडवत बंधव या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. यावेळेस आपण जर पाहिलं तर यॉर्क लाईनला खास करून प्राधान्य हे दिलं गेलं होतं. परंतु चांगला चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूकडे पाहिलं जातं, आपण जर पाहिलं तर लसित मलिंगा यांची आठवण यावी. ज्या रीतीनं हा चेंडू खास करून अंतर्भाव पाहिला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेळेस सजवताना पाहायला मिळतोय. अजय दोन्ही सलामीचे फलंदाज मिस्टर विशालला पण पाहताय. बॅक टू बॅक पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर यॉर्क लाईनला खास करून प्राधान्य हे देत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. अजय सुपर गोलंदाजी बघा, चौकार आला होता. त्यानंतर खास करून आपण जर पाहिले ना तर कमबॅक कसं करावं हे दर्शवून दिलंय मिस्टर अजयना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला अटूक जरूर करेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न खास करून बालकला होता. खास करून पॉईंटच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु यावेळेस चेंडू आणि फलीमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय होताना दिसला नाहीये. त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर चेंडूची सांगता हे निर्धाव स्वरूपात पाहायला मिळत्या. गोलंदाज अजय सुपर आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळत्या. हो, काय गोलंदाजी. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन असणं फार आवश्यक असतं आणि यावेळेस ती गुणवत्ता हे प्रदर्शित केली जाते मैदानाच्या आतमध्ये. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे लाईन आणि लेंथ, स्पेस अँड मुवमेंट या गोष्टी असणं फार गरजेचं असतं आणि यावेळेस ते दिसून आलंय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर अजयच्या गोलंदाजीमधून एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतोय आणि एका षटकाच्या समाप्त 21 धावफलकात सहा लेख जाऊन पोहोचलाय. जवळ 6 या दशमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. 2 ऑफिशियल पंच आपण पाहताय. कुमार आगिवले एका बाजूने आपण पाहताय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर कुमार आगिवले, त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रतीक चौधरी, ब्रँड ऑफ वसुरीचे 2 ऑफिशियल पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही क्षणाकरिता मित्रांनो आपण जर पाहिलं तर सायमन टोफेल, अलिमदार, डेव्हिड शेफर्ड सारख्या पंचांची आठवण यावी. ज्या रीतीनं 2 ऑफिशियल पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विद्यमान सामना यावेळेस पाहायला मिळतोय. मुसराने एका बाजूने आपण पाहताय. जय हनुमान सारोली हे 2 संघ यावेळेस जरूर पाहायला मिळत आहेत. एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि एका षटकाचे समाप्त अखेरीस धावफलकाचा झाले का आपण जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय जवळ 6 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड हे पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज आपण जर पाहिला तर यावेळेस सजवताना पाहायला मिळेल. पंकजला आपण पाहताय. सर नो टीममेटीसमध्ये जात थोडंसं फास्ट केला विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण कालोखाचे साम्राज्य होण्या अगोदर आपल्याला संपूर्ण सामने हे पार पाडायचे आहेत. विनंती करीत आहोत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर मिस्टर
पंकजला आपण पाहत आहे वाकाचा लेख आपण जर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळ 6 या तसं ते प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिक मायबापांचं आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून बाबू चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. गोलंदाज आपण जर पाहिला तर सज्ज होताना पाहायला मिळतोय पंकज. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर एका षटकाचा खेळ ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलकात सालिक जाऊन पोहोचलाय जवळ 6 या धावसंख्येवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला प्रॉपर टायमिंग सहित चेंडूला सरळ फेकून दिलंय. प्रेक्षकांची अभिवादनाकरिता 6 सुंदर फटका. थँक्यू सो मच टीचर. सेकंड राऊंडचा सामना असणार आहे. पहिला सामना असणार आहे उर्मी 11 विपक्षामध्ये. आपण जर पाहिलं तर श्रावणी 11 पिळंजे दोन देखील संघांनी सजवायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकास पाहायला मिळत आहेत. फलंदाज आपण पाहताय बॅक टू बॅक. यावेळेस आपण जर पाहिले तर 2 षटकार पाहायला मिळतात. फलंदाज मिस्टर राजेशच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होत्या. मिस्टर राजेशच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज यावेळेस सजवताना पाहायला मिळत आहे. अलोंग दी कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केलेला आहे. मैदानाला गुदगुल्या करीत मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला गेला ऑन साईडला. तोपर्यंत या ठिकाणी जवळ 1 धाव ही योग्य सुयोग्यरित्या हे परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ आमचे स्कोर आम्हाला सूचित करतायत. 19-19 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर पंकज. एवढे ऑन साईडला आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू वेट करतोय, परंतु व्हेरी वेल स्टॉप चेंडूला खास करून केलं गेलं. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. त्याचा परिपाक आपण जर मित्रांनो पाहिलं तर या ठिकाणी जवळ आमच्या स्कोर कार्ड हे जाऊन स्थिरावलं गेलंय. 2 धावसंख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल जवळ 21-21 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. गोलंदाज पंकजला आपण पाहताय षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना खेळण्याचा प्रयत्न खास करून केला होता, परंतु प्ले अँड मिस यावेळेस पाहायला मिळाला. फलंदाज आपण जर पाहिला तर विशालला पण पाहताय चांगली फलंदाजी, चांगली सलामीची भागीदारी यावेळेस पाहायला मिळते. धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय जवळ 21-21 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा सामना असेल. पुढील सामना असेल उर्मी 11 मनोहर विपक्षामध्ये श्रावणी 11 पिळंजे दोन देखील संघांनी सजवायचा आहे. पुढील सामना हा आपला असेल. गोलंदाज पंकज खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतोय आणि या 2 षटकांच्या समाप्त अखेरीस धावफलकात झाले का जाऊन पोहोचलाय जवळ 21-21 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळते. अंतिम षटक आहे तोपर्यंत एक छोटीशी धून आणि लगेच बोलूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. नंतर एकच ओव्हर होईल कारण ही सवय लवकर पडते. थँक्यू सो मच टीचे. 2 षटकांचा केल्या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतोय आणि या 2 षटकांच्या समाप्त अखेरीस धावफलकात झाले, वृद्धिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ 21-21 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतं. ज्या धावा येणं गरजेच्या आहेत ना त्या धावा पाहायला मिळत आहेत. 10.50च्या आशिंग रिक्वायर 100 हे स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. यस गोलंदाजाचं नाव आतापर्यंत पोहोचवायचं विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजाचं नाव मिस्टर मोहितला आपण पाहताय इन ॲक्शन मध्ये. षटक क्रमांक 3 अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय.
पहिला चेंडू यावेळेस आपण जर पहिलं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. येस, पंचाचे दोन्ही हात एका समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. वाईड चेंडू आहे. धावफलकाचा आलेख आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा रनने फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल जवळजवळ 22-22 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड हे पाहायला मिळतं. गोलंदाज आपण जर पाहिलं तर मिस्टर मोहितला आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस जरूर अटॅक करेल. ऑन साईडला यावेळेस आपण जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग सहित चेंडूला फेकून दिलाय. आ बैल मुझे मार, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. वन साइड हिरो आहे, कारण अंबालीची आठवण करून दिली जाते. ऑल इंडिया ओपन चा खेळाडू यावेळेस पाहायला मिळतोय आणि त्यांची आठवण खास करून डिश जॉकीच्या माध्यमातून करून दिली गेली. खेळण्याचा प्रयत्न खास करून केला गेला होता. यस, पण त्याचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचले गेले. त्यावेळेस चेंडू हा डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झाला गेलाय आणि या ठिकाणी एक धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय, जाऊन पोहोचलाय जवळजवळ 29-29 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. अजून देखील जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ हा शेष पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपण पाहत आहात बाबू चषक 2025 क्रिकेटचा महाथरार, महासंग्राम, महाकुंभ, महामेळावा हा तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न अलोन दी कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न खास करून केला गेलाय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर चांगली भागीदारी खास करून पाहायला मिळते. एका बाजूने आपण जर पाहिलं तर मिस्टर विशाल, आपण जर पाहिलं तर एका बाजूने मिस्टर राजेशला पाहत आहे. काहीच न करता आपण जर पाहिलं तर साई होप आणि जॉन कॅम्बेल यांची आठवण यावी. दोन्ही देखील फलंदाज वेस्ट इंडिजचे होते आणि जवळजवळ 300 पेक्षा जास्त धावांची विश्व विक्रमी भागीदारी रचण्यात आली होती आणि त्यांची आठवण यावेळेस करून दिली जाते. दोन्ही देखील फलंदाज एका बाजूने विशालला आपण पाहताय आणि एका बाजूने आपण राजेशला पाहताय. सुपर्ब, आउटस्टँडिंग. धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय जवळजवळ 31-31 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. गोलंदाज वेळेस सजवताना पाहायला मिळेल मिस्टर मोहित. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस इंटरेस्टेड आहेत आणि चुकी होणार नाही. सुंदर देखना जिल्ह्या ठिकाणी परिपूर्ण केलाय. फलंदाज पात कॉन. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर्स यावेळेस पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण जर पाहिलं साई पस्टेल आपण पाहत आहे. षटक क्रमांक जवळजवळ 3 प्रगतीपथावर आहे. धावफलकाचा आलेख आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळजवळ 31-31 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं तर मिस्टर मोहितला आपण पाहत आहे. चांगलं कमबॅक खास करून केलं मिस्टर मोहितच्या माध्यमातून. खास करून षटकर आले त्यानंतर खास करून आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स यावेळेस खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला होता. यॉर्क लाईनला खास करून प्राधान्य दिलं होतं. चेंडू ब्लॉक हाडला हाताला गेला होता. त्याचा परिपाक आपण जर पाहिला धावफलक जाऊन पोहोचेल एकेरी धावसंख्येने 32-32 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. एका बाजूने आपण पाहताय मुसरने संघ, तर आपण एका बाजूने पाहताय जय हनुमान सारोली संघ. हे दोन संघ यावेळेस आमने सामने पाहायला मिळत आहेत. एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजचा मोहित ऑन साईडला प्रॉपर टायमिंग यावेळेस, परंतु क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू गेलाय. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क, षटकार 6. थँक्यू सो मच डीजे.
चल नाण्याची आपण एक बाजू पडताळून पाहिली, नाण्याची आपण दुसरी बाजू पडताळून पाहूया. तर समोर लक्ष असणार आहे जवळजवळ 39 धावांचं लक्ष. हे टार्गेट समोर सेट केलंय. चांगला स्कोअर खास करून इस्टॅब्लिश करण्यात आलाय. 3 षटकांचा खेळ ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्त अखेरीस दफलकाचा आलेख आपण जर पाहिलं तर स्कोअर कार्ड जाऊन पोहोचले जवळजवळ 38 आणि समोर लक्ष हे टार्गेट सेट केलं गेलंय. 39 या धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळत आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील आपण जर पाहिलं तर 39 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. सर नाणेफेक आपण करून घेणार आहोत. सेकंड राऊंडचा सामना असेल. उर्मी 11 मनोर विपक्षामध्ये श्रावणी 11 पिलंजे. दोन्ही देखील संघाचे स्टार कर्णधार आमच्यापर्यंत या. आपण लगेचच नाणेफेक करून घेणार आहोत. उर्मी 11 मनोर विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर श्रावणी 11 पिलंजे. दोन्ही देखील संघाचे स्टार कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपण लगेचच नाणेफेक हे करून घेणार आहोत. समोर लक्ष आहे जवळजवळ 39 धावांचे हे लक्ष समोर आहे. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये हे लक्ष हे खास करून टार्गेट सेट करण्यात आलंय. एका बाजूने आपण पाहत आहे ध्रुवा सातपाटी समजपे सवी, एका बाजूने आपण पाहत आहे मुसरणे, एका बाजूने आपण पाहत आहे जय हनुमान सारोली. हे दोन संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. येणारे 18 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील आपण जर पाहिलं ना तर 39 धावांचं हे लक्ष हे पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा सामना उर्मी 11 मनोर विपक्षामध्ये आपण पाहू शकतायत श्रावणी 11 पिळंजे. दोन देखील संघ यावेळेस नाणेफेक जरूर केली. विद्यमान सामना यावेळेस पाहायला मिळतोय. मुसरणे विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर जय आणि यस आणि सरोली संघाचा 12 खेळाडू आमच्यापर्यंत या विनंती आहे. कारण स्पर्धा लाईव्ह असल्या कारणानं खेळाडूंची नावं माहिती असणं फार गरजेचं असतं. बोलूयात लाईव्ह ॲक्शन मध्ये विद्यमान सामना वेळेस पाहायला मिळतोय. मुसरणे एका बाजूने आपण पाहू शकतायत जय हनुमान सारोली. या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल वेळेस पाहायला मिळत आहे. या सारोली संघाचा 12 खेळाडू आमच्यापर्यंत या विनंती करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सारोली संघ आपला 12 खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. सारोली संघाचा 12 खेळाडू आमच्यापर्यंत या विनंती करीत आहोत. कारण जेणेकरून आम्हाला नावं माहिती असणं फार गरजेचं आहे. स्पर्धा ह्या YouTube लाईव्ह आहेत, त्याकरिता नावं माहिती असणं फार आवश्यक आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 1 प्रगती पथावर पंचाचे ग्रीन सिग्नल्स आमच्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. सेकंड राऊंडचे सर्व सामने आपण जर पाहिले तर जवळजवळ 2 षटकांचे राहतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. विद्यमान सामना यावेळेस पाहायला मिळतोय. एका बाजूने मुसरणे, एका बाजूने आपण पाहत आहे सावरोली. मजा येईल मित्रांनो. आपण पाहताय बाबू चषक 2025 क्रिकेटचा महाथरार महासंग्राम. कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन, कमालीचं संयोजन खास करून पाहायला मिळत आहे. गोलंदाज यावेळेस पाहायला मिळेल भावेशला आपण पाहताय. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपातील होता. अलॉंग दी कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेला. चेंडूला फील केले जाईल तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. तर फलकाचा आलेख आपण जर पहिला तर रुदिंगत होईल. 1 धावसंख्येने खास करून संघाचं खातं ओपन होत असताना पाहायला मिळतं. दोन देखणे प्राण एका बाजूने आपण जर पाहिलं तर साहिल, एका बाजूने आपण पाहत आहे अजय. सेकंड राऊंडचे सामने आपण जर पाहिले तर 2 षटकांचे राहतील याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे.
स्क्वेअर कट करण्याचा चेंडू जरूर केलेला आहे. आपण जर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. तोपर्यंत आपण जर पहिले तर चेंडूला व्हेरी वेल स्टॉप केलं जाईल. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतात का, तर यस या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळत आहेत. तर नो चेंडू आहे का, तर यस नो चेंडू पाहायला मिळतोय. धाफलक चाले वृद्धिंगत होईल एक्स्ट्रा रनने. पुढचा चेंडू देखील फ्री हिट पाहायला मिळेल. धाफलक जाऊन पोहोचले जवळ 4 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. गोलंदाज आपण पाहताय भावेश. फ्रीजचा चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. बॅटिंग स्टारला फलंदाज आपण पाहताय अजयला. ऑन साईडला फटका फसलाय, परंतु यावेळेस फ्री हिटचा चेंडू आहे. चेंडूला चांगला स्टॉप केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं. त्याचा परिपाक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. धाफलका चाले वृद्धिंगत झालाय. स्कोर कार्ड जाऊन स्थिरावलं गेलंय. जवळ 6 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपण भावेशला पाहताय. समोर लक्ष आहे. जवळ 39 धावांचं टार्गेट हे समोर सेट करण्यात आलंय. गोलंदाज भावेश. ऑन साईडला यावेळेस चांगला टायमिंग होता. ब्लॅटचा फ्लो चांगला होता. मनगरचा वापर चांगला केला आणि यावेळेस पंचाचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचलेत. आज 4 धावा सुंदर फटका वेळेस पाहायला मिळाला. धाफलका चाले का जाऊन पोहोचलाय. जवळ 10 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मित्रांनो जवळ 1 प्रगतीपथावर आहे. यश चेंडूची सुव्यवस्था करून द्या मैदानामध्ये विनंती करीत आहोत. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर धाफलका चाले वृद्धिंगित झालाय. जाऊन पोहोचलाय. जवळ 10 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. मित्रांनो ग्रामीण टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहताय. आज ग्रामीण टेनिस क्रिकेटला देखील सुगीचे दिवस हे पाहायला मिळत आहेत. आज ग्लॅमर पाहायला मिळत आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत आणि दिल्ली ते दुबईपर्यंत आज जाऊन पोहोचला टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांच्या आज नजरेसमोर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जवळ 1 प्रगती पथावर आहे. धाफलका चाले का जाऊन पोहोचलाय. जवळ 10 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. सोलवियातल्या वेक्षरमध्ये यावेळेस थोडासा फंबल झालं गेलं. त्यात फरीफाक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळ 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतात. धाफलका चाले वृद्धिंगत झालाय. फ्लाय झालाय. जाऊन पोहोचलाय. जवळ 12 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळत आहे. जे धावांची आवश्यकता आहे ना ते धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सिंगल डबल खास करून प्राधान्य हे देत असताना दोन्ही देखील फलंदाज पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहू शकता येतं साहिल. एका बाजूने आपण पाहू शकता येतं अजय. समोर लक्ष आहे. जवळ 39 धावांचं टार्गेट हे समोर सेट करण्यात आलंय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना भावेशला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न यावेळेस तेज तरार चेंडू हाताला गेला होता. खास करून जी गती पाहायला मिळते त्यात परिपाक आपण जर बॅटर यावेळेस पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतं. त्याचा परिपाक आपण जर पाहिलं तर चेंडूची सांगता ही निर्धाव स्वरूपात झालेली आहे. धाफलक जाऊन पोहोचलंय. जवळ 12 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर आहे. गोलंदाज यावेळेस भावेशला आपण पाहताय. मिस्टर साहिल आणि मिस्टर अजय इस्लामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. भावेश राईट आर्मवर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन नाहीये. चेंडू थांबणार नाहीये. जाईल 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स 3 बॉम्ब्स ओव्हर द रूप. 4 धावा. सुंदर फटका. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. एका षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि एका षटकाचा समाप्त अखेरीस धाफलका चाले का आपण जर पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. जवळ 16 या धावसंख्येवर. थँक्यू सो मच डीजे.
येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता अजून तरी आपण जर पाहिले तर समोर लक्ष आहे 23 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि विजयाकरिता 23 धावा हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. धावफलका 6 जाऊन पोहोचलाय जवळ 16 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील आपण जर पाहिलं तर 23 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. फलंदाज साहिल आणि एका बाजूने आपण अजयला पाहताय. बारा चेंडू विजयाकरिता 23 धावांचं लक्ष हे समोर असताना आपण जर पाहिलं तर मिस्टर साहिल आणि अजयची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज यावेळेस सजवताना पाहायला मिळेल मिस्टर विशालला आपण पाहताय. हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल खऱ्या अर्थानं या सामन्याच्या दृष्टिकोनातून. मजा येईल सामन्यामध्ये. 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता अजून देखील 23 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. चला सामना थोडासा फास्ट खेळायचा विनंती आहे. थोडंसं बी फास्ट खेळा कारण कालोखाचे साम्राज्य होण्या अगोदर आपल्याला संपूर्ण सामने हे पार पाडायचे आहेत. ते खेळाडूंना नम्र त्याची विनंती आहे. 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता अजून देखील आपण जर पाहिलं तर 23 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. एका बाजूने आपण पाहताय मुसरने, एका बाजूने आपण पाहताय जय हनुमान सावरोली. हे दोन संघ आमने सामने वेळेस पाहायला मिळत आहेत. एकमेकांसमोर हात समोर करत असताना या वेळेला पाहायला मिळत आहेत. पुढील सामना आहे उर्मी 11 मनोर विपक्षामध्ये श्रावणी 11 पिलंजे. दोन्ही देखील संघांनी सज्ज व्हायचं आहे. पहिला ऑफिशियल कॉल आज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून असणार आहे. एका बाजूने आपण जर पाहिलं तर एका बाजूने आपण जर पाहिलं तर अजय, एका बाजूने आपण जर पाहिलं तर साहिल. धावफलका 6 अजून देखील 16 या दिवशी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. तोपर्यंत ऐकूयात एक छोटीशी धून आणि लगेचच बोलूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. यस 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल फक्त 5 खेळाडू ॲडेड असतील. सर्व खेळाडूंची नोंद घ्या. रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 5 खेळाडू असतील. रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण पाहतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न खास करून केला होता. थोडंसं फंबल झालं गेलंय. ऑन साईडला आपण पाहताय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर मिस्टर अजय आणि मिस्टर साहिलला आपण पाहताय. चांगला कॉल होता. चांगलं कोलिब्रेशन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. यस नो कोऑर्डिनेशन अँड वेट या शब्दांचा मिलापा पाहायला मिळतोय. जवळ या ठिकाणी 3 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. धावफलका 6 रुदिंगच झालाय. जाऊन पोहोचलाय जवळ 19 या धावसंख्येचा 39 धावसंख्येचा लागपात करीत असताना गोलंदाज विशाल आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती खास करून 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत फलंदाज मिस्टर साहिल आपण पाहताय. यावेळेस चेंडू तर गॅप मध्ये चेंडू थांबणार नाही. या प्रोटेक्शन आहे. चेंडू मात्र दन 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 करत जातोय. भाग मिल्का भागशी आठवण करून देतोय. शेमारेषा पार सौकार 4. धावफलका 6 रुदिंगच झालाय. फ्लाय झालाय. जाऊन पोहोचलाय जवळ 23 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. समोर लक्ष आहे 39 या धावसंख्येचा. अजून देखील 16 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळत्या. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी यावेळेस इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. दोन देखील फलंदाज यावेळेस पाहायला मिळतात. साहिल आणि अजय. खेळण्याचा मनसुबा बाळगला होता परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. परंतु यावेळेला आपण जर पाहिलं तर पंचाचे संकेत आमच्यामध्ये पोहोचतेत. हा चेंडू खास करून झाडाला आदळला गेलाय आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर डेट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर जवळ 2 प्रगती पथावर आहे. धावफलका 6 आपण जर पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळ 23 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत्या. बाबू चषक 2025 तमाम क्रीडा रसिक मायबाबांचा आम्ही पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यकारिणीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. गोलंदाज विशाल सजवताना पाहायला मिळतोय.
चेंज ऑफ पेस, परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर चांगला फटका याला साईड स्क्रीनला चेंडूला सलामी दिली गेल्या. सुपर टायमिंग 6. थँक्यू सो मच डीजा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाज विशालला पण पाहत आहे. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला. क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत या ठिकाणी जवळ एक धाव ही परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय. जवळ 30 ॲक्युरेट धावसंख्येवरती स्कोर कार्ड हे पाहायला मिळतंय. अजून देखील जवळ 8 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील 9 धावांचं टार्गेट या समोर टार्गेट या समोर पाहायला मिळतंय. येणारे 8 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील 9 धावा हे सामन्याचं समीकरण यावेळेला पाहायला मिळतंय. गोलंदाज विशालला आपण पाहत आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खास करून जवळ बघायला गेला जर क्षेत्ररक्षक यावेळेस इंटरेस्टेड आहे. चेंडूला फील्ड केलं गेलंय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, चांगला कॅच या ठिकाणी परिपूर्ण केला आणि फलंदाज या ठिकाणी आपण जर पाहिला तर साहिल शेख खेळलेला पूर्णविराम गॉन. थँक्यू सो मच डीजे. बोलूया आता सामन्याकडे. नवीन फलंदाज बॅटर्स इन यावेळेस पाहायला मिळतं. मिस्टर पंकजला आपण पाहत आहे. बॅटिंग स्टानला आपण जर पाहिलं तर मिस्टर विशाल यावेळेस विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. स्क्वेअर क्रिकेट काढण्याचा प्रयत्न खास करून केला होता परंतु यावेळेस जवळ 2 षटकांचा खेळा परिपूर्ण पाहायला मिळतोय आणि या दोन्ही षटकांच्या समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख आपण जर पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. जवळ 30 या दशकातील स्कोर कार्ड हे पाहायला मिळतंय. अजून देखील आपण जर पाहिलं तर येणारे 6 चेंडू असतील आणि विजयाकरिता अजून देखील 9 धावांचं टार्गेट हे समोर आहे. येणारे 6 चेंडू आणि 9 धावा 6 चेंडू हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सहा चेंडू आणि 9 धावा. मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 10 धावा देखील डिफेन्स केल्या होत्या आणि यावेळेस 6 चेंडू आणि 9 धावा डिफेन्स केल्या जातील का हा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज या ठिकाणी सज्ज पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर मिस्टर राजेशला आपण पाहताय. 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 9 धावा. ह्या 9 धावा डिफेन्स केल्या जातील का हा प्रश्नचिन्ह जरूर आहे आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र राजेशच्या गोलंदाजीमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 6 चेंडू 9 धावा 6 चेंडू सामन्याचं समीकरण. खेळण्याचा प्रयत्न हाऊ इज डॅट हा प्रश्न खास करून विचारला होता मैदानाच्या आतमध्ये परंतु पंच मात्र कुठल्याही प्रकारे प्रभावित होताना दिसत नाहीयेत. उत्साह जास्त आणि विश्वास कमी अशा प्रकारची ही अपील पाहायला मिळाली मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आता 5 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 9 धावांचं समीकरण पाहायला मिळतं. मजा येईल या सामन्यामध्ये. पहिले 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील या सामन्याच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज आपण राजेशला पाहताय. खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करतायत. चेंडूला फील्ड करणं फार आवश्यक होतं. झेल परिपूर्ण करणं फार आवश्यक होतं परंतु मित्रांनो हा झेल कितपर्यंत गर्दनकाल ठरेल ना येणारा वेळ दर्शवेल. संधी आली होती मित्रांनो. संधीचं सोनं करून घेणं फार महत्त्वाचं होतं. क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये आपण पाहताय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर तिसरा परिणाम मित्रांनो आपण जर पाहिलं ना तर रोहित शर्मा यांचा 5 या दशकामध्ये झेल सोडला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 264 रनांची मॅग्निफिशन पारी रोहित गुरुनाथ शर्मा यांच्या माध्यमातून केली गेली होती. गोलंदाज आपण जर पाहिलं तर राजेश सजवताना पाहायला मिळत आहेत. खेळण्याचा प्रयत्न फटका फसल्यापर्यंत क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी होत्या. वारंवार चुकी होत्या. क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही आहे. बॅक टू बॅक यावेळेस 2 झेल हे सोडलेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं मित्रांनो गोलंदाजा पाठीचा कणा कोण असेल ना ते मित्रांनो क्षेत्ररक्षक आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा यावेळेस कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं मित्रांनो खालावला जातोय. बॅक टू बॅक 2 झेल या ठिकाणी खास करून ड्रॉप हे झालेले आहेत. गोलंदाज आपण पाहताय राजेश. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी 1 धावी परिपूर्ण पाहायला मिळते.
अजून देखील 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळ आपण जर पाहिले तर 2 चेंडूचा खेळ अजून देखील शेष 2 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 5 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 5 धावा, 5 धावा 2 चेंडू सामन्याचं समीकरण. मजा येईल. सुपर आणि ज्यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि फलंदाजचा खऱ्या अर्थानं बाद झाला गेलाय तोपर्यंत ऐकूयात एक छोटशी दोन आणि लगेचच वळूयात सामन्याकडे. थँक्यू सो मच डीजे. येणार 1 चेंडू आणि विजयाकरिता 5 धावा. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावा, 5 धावा 1 चेंडू सामन्याचं समीकरण उरलंय. मजा येईल. 1 चेंडू आणि 5 धावा, 5 धावा 1 चेंडू सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरफार करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 चेंडू आहे आणि विजयाकरिता अजून देखील 5 धावा. चेसिंग कंपल्सरी असेल. मजा येईल. मिस्टर राजेशला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी राहिली. खास करून पहिला चेंडू खास करून डॉट काढला गेला, त्यानंतर 2 धावा दिल्या, त्यानंतर पुन्हा 1 धाव, त्यानंतर पुन्हा 1 धाव, त्यानंतर मात्र विकेट्स हे काढले गेले. हे षटकाचं खास करून विश्लेषण राहिलं आहे मिस्टर राजेश यांचं. सुपर ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग याला पाहायला मिळते मिस्टर राजेश यांच्या माध्यमातून. 1 चेंडू आहे आणि विजयाकरिता 5 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. प्रेक्षकांची लक्ष देखील वेधीत झालीत सामन्याकडे. आता हृदयाची स्पंदनं देखील वाढलेली असतील. 1 चेंडू आहे आणि विजयाकरिता 5 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानामध्ये मिस्टर राजेश इन ॲक्शन मध्ये. फलंदाज आपण जर पहिला डावखुरी आता फलंदाजी वेळेस पाहायला मिळतोय. राजेश इन ॲक्शन मध्ये. येणार 1 चेंडू आणि विजयाकरिता 5 धावा. खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि यावेळेस विजय सरकार येईल का तर यस. यावेळेस महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईलला सामन्याला फिनिश केलंय. सुपर